पालक, पालक व मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे या 17व्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी स्वागत आहे. आज 14 एप्रिल हा दिवस आपले सर्वांचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महामानव यांचा जयंती दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी आपण त्यांना विनम्र अभिवादन करत आहोत. 17 वर्षे हा मोठा टप्पा आहे आणि तो आपण कधी पार केला हे आपल्याला कळलेच नाही. या सर्वाच्या मागे आपल्या झेप टीमची मोठी मेहनत आहे आणि त्यामुळेच आपण ही एवढी मोठी झेप घेतली आहे. 2008-9 साली ॲडमिशन घेतली तेव्हा छोटी छोटी असणारी आपली मुले त्यावेळी बोलायला, चालायला, अडखळत काम करायला शिकत होती आणि आता बघता बघता 10-15 वर्षात सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेऊन ही मुले सामाजिक ऐतिहासिक विषयावर नाटक करायला लागली आहेत. हे विश्वासच बसत नाही आम्हाला आणि आम्हाला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो आहे. मला आठवते पहिल्या 2-3 वर्षात वार्षिक स्नेहसंमेलन असलं की आम्हाला सगळ्यांना नृत्य शिकवणं हे मोठं जिकिरीचं आव्हान असायचं. मग काहीतरी शेपटीवाल्या प्राण्यांची सभा भरली, जंगलच्या प्राण्यांनी जेवण केलं, टोपीवाला आणि माकड अशा प्रकारच्या गोष्टी निवडायचो. म्हणजे त्याच्यात अभिनव कमी आणि ड्रेपरी जास्त असे असले की साजरा करून जायचा आमचा वार्षिक स्नेहसंमेलन. पण त्याच्यातही शिक्षकांचा मोठा सहभाग असायचा आणि पालकांचा. स्नेहसंमेलन म्हणजे मुलांचा चढता आलेख दाखवण्याची संधी असते. आपले शिक्षक मुलांच्या प्रगतीसाठी वर्षभर मेहनत घेतातच, पण संमेलनाच्या निमित्ताने शिक्षकांची अक्षरशः लगीनघाई असते. 2 ते 3 महिने प्रॉप्स बनवणे, नृत्य बसवणे, पाहुणे शोधणे, आमंत्रण पत्रिका बनवणे इत्यादी कामे मिळून मिसळून केली जातात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या आर्ट आणि क्राफ्टच्या रश्मी मॅडम व सामंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नृत्यात व नाटकात वापरलेले प्रॉप्स आपण झेपमध्ये बनवले आहेत. ते तुम्ही आता बघणार आहात आणि त्यांना कानडे दादा, समर दादा व इतर शिक्षकांनी व मुलांनी मदत केली आहे. आयझॅक नावाच्या एका मुलाचं तर त्याच्यात खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आता तुम्ही पुढे बघणार आहात की ते प्रॉप्स किती सुंदर झाले आहेत. PCMC व झेप यांच्या संयुक्त विद्यमाने आपली जी मोठी संस्था झालेली आहे ऐसपैस, काही अतिक्रियाशील असतात, काही चालताना अडखळतात, लक्ष केंद्रित करत नाही, अशा बऱ्याच समस्या असलेल्या या सर्व मुलांना झेपमध्ये प्रवेश दिला जातो आणि त्याच्यावर त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न असतो. मूळ टॉयलेट ट्रेन असले नसले किंवा त्यांना काही आर्थिक समस्या असली तरीही झेपमध्ये प्रवेश मिळतो. या वर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जूनमध्ये शिक्षकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे तसेच त्यांना घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून झेपमध्ये मुलांना प्रशिक्षण उत्साहात देता यावे म्हणून डॉक्टर राम गुडगिला यांचे पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा माइंडफुलनेस या विषयावर वर्कशॉप झाले होते. त्यानंतर ऑगस्टमध्ये प्रथमच एकादशीच्या निमित्ताने पूर्ण पिंपरी चिंचवडमधील विशेष शाळांसाठी झेपने शिवधनुष्य पेललं होतं की दुर्वारकूर सरांच्या नेतृत्वाखाली वडील व मुलगा यांची अभंग गायनाची स्पर्धा आयोजित केली होती. या वर्षभरातील वेगळा व नाविन्यपूर्ण आमच्या सगळ्यांसाठी एक्साइटिंग उपक्रम म्हणजे चेस खेळणे. आपले शुभचिंतक सचिन सामंत सर यांना चेस खेळाबद्दल आवड आहे व चेस शिकवण्याची कला अवगत आहे. त्यांचा मुलगा चेसमधील ग्रँडमास्टर विनर आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे झेपच्या मुलांसाठी फिडे म्हणजे इंटरनॅशनल चेस फेडरेशन यात भाग घेण्याचे आपण सर्वांनी ठरविले. फिडेशी कनेक्टेड असलेल्या भारताच्या लेवलला दीप्ती शिदोरे मॅडम प्रमुख आहेत. फिडेच्या इंटरनॅशनल मेंबर असलेल्या मारिया तांकोविच मॅडम यांचेही आपल्याला नेहमी मार्गदर्शन असते. झेपमध्ये मुलांना चेस शिकवणाऱ्या रश्मी मॅडम, मृणाल मॅडम तसेच तृप्ती जोशी मॅडम यांना चेन्नईवरून ऑनलाईन गायडन्स देणारे नवीन सर व काव्या मॅडम. या सर्वांमुळे आपण पुढे जाऊन चेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्याचा किंवा संधी घेण्याचा मानस ठेवला आहे. त्यासाठी आपली 12 मुले तयार होत आहेत. हे आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. त्यांच्या सर्वांसाठी टाळ्या. म्हणजे आम्ही सर्व जेव्हा कळलं तेव्हा आम्ही सगळे एक्साइटेड
आपली मुलं चेस खेळणार आहेत. बऱ्याच वर्षापासून आपल्या मनात होते की झेडमधील मुलांना ॲक्वा थेरपी किंवा स्विमिंग उपलब्ध व्हावे. गेल्या वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये लिमये सर उपस्थित होते. त्यांनी सहकार्य करण्याचे आपल्याला आश्वासन दिले व त्यांचे चिखली येथील गुरुकुल संस्थेतील तेजस लिमये तेजसताई यांनी आपल्याला स्विमिंग पूल उपलब्ध करून दिल्यामुळे यावर्षी आपली स्विमिंग ही ॲक्टिव्हिटी सुरू झाली आहे. आठवड्यातून 2दा अशी ही आपली ॲक्टिव्हिटी चालते. झेडमध्ये असलेल्या ऑगमेंटेड ॲप व मोशन सेन्सरचे गेम असलेले ॲप आपण मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरतो आहोतच, पण 2 महिन्यापूर्वी जपान गव्हर्नमेंट व भारताचे गव्हर्नमेंट यांच्याबरोबर प्रायोगिक तत्वावर एकत्र येऊन पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये राबविलेल्या डिजिरेगा या प्रोजेक्टमध्ये झेडची निवड झाली होती. क्राफ्टिझन व बजाज यांच्या मार्फत काही संस्थांना मुलांना पायावर उभे करण्याचे शिक्षण दिले जाते. त्यात झेडची निवड झाली. झेडमधील रुपाली मॅडम व तृप्ती मॅडम यांनी फुलांपासून इको फ्रेंडली रंग, रांगोळी, धूप, अगरबत्ती इत्यादी बनवण्याचे प्रशिक्षण घेतले व झेडमध्ये येऊन मुलांना शिकविले. मला सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की झेडमधील मुलांना मंदिरामधून निर्माल्य आणणे, ते निवडणे, सुकविणे, त्या फुलांची पावडर बनवणे या सर्व कृती मुलं एकटेच करायला लागले आहेत. आणि यावर्षी त्यामुळे होळीच्या वेळी आपण 30 ते 32 किलो रंग करून विकला आणि अगदी खूपच सगळे टाळ्या वाजल्या की आपले प्रत्येक मूल रंग बनवण्याच्या कामात प्रत्येक क्रिया करायला उत्सुक असते आणि एकट्याने ही कामं सर्व करतायत. कुठेही त्यांना शिक्षकांची मदत लागत नाही. आपला सूरज त्यांचा हेड आहे. सूरज त्याच्यात एकदम एक्सपर्ट झालाय आणि सगळ्या मुलांकडनं हे काम सूरज करून घेतो. नेहमीच विशेष मुलांच्या पालकांसमोर मोठं आव्हान असतं की मुलांना आपल्या पायावर कसे उभे करावे. त्यामुळे झेडमधील व्होकेशनल युनिटमध्ये नेहमीच नवीन उपक्रम राबविले जातात. मागील वर्षी सिंधुदुर्गमधून शिकून आलेल्या गोमय गणपती बनविले. हा उपक्रम यावर्षी मोठ्या प्रमाणावर राबविला. गोमय गणपती शिकून आलेल्या मुलांनी सामंत सर, समरदादा, कानडे दादा व आई पालक यांच्या मदतीने यावर्षी 130 गणपतींची ऑर्डर पूर्ण केली. आता पुढील वर्षी येणाऱ्या गणेशोत्सवासाठी गणपती बनवण्याची सुरुवात झाली आहे. गणपती बनविण्याबरोबर झेडमध्ये सर्व मुले बागकाम करतात, कंपोस्ट खत बनवतात, ते खत करून विकतात, रोपवाटिका तयार केली आहे, तेथे रोपं विकणे असे वेगवेगळे उपक्रम चालू असतात. मागील वर्षीप्रमाणे यावर्षी झेडच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या नेतृत्वाखाली चित्रकला, नाटक, स्पोर्ट्स, ट्रेकिंग अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रत्येक स्पर्धेमध्ये ते विजयी होऊन आले आहेत. सिटी प्राईड व पिंपरी चिंचवडमधील सिटी प्राईड ही पिंपरी चिंचवडमधील खूप प्रसिद्ध शाळा आहे. त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी खूप स्पर्धा असते. त्याच्या डायरेक्टर अश्विनी कुलकर्णी मॅडम व डायरेक्टर दीपाली सवाई मॅडम यांच्या सहकार्याने, यांच्या प्रेरणेने झेडच्या 20 मुलांचे सिटी प्राईडमध्ये इन्क्लुजन झाले आहे. ही मुले गेली 4 वर्षे इन्क्लुजन एज्युकेशनच्या मार्फत एकत्रित शिक्षण घेत आहेत. न्यूरो डायव्हर्सिटी असलेल्या मुलांना न्यूरोटिपिकल मुलांबरोबर शिक्षण मिळावे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. मुले सिटी प्राईडमध्ये विवर्स फॉर युनिटी या प्रोजेक्ट मार्फत एकत्र झाली आहे. तसेच आता प्रत्येक शाळांमध्ये हा अवेअरनेस ओरिएंटेशन वाढल्यामुळे एल्प्रो इंटरनॅशनल चिंचवड या शाळेमधूनही बरीच मुले झेडमध्ये नेहमी मदतीला येत असतात व त्यांच्या काही को करिक्युलर ॲक्टिव्हिटीसाठी झेडमधील मुलांना बोलाविले जाते. निगडीत कार्यक्रमांमधील SPM इंग्लिश व मराठी मीडियमच्या संस्थांनी म्हणजे शिप्रा मंडळ यांच्या संस्थापकांनी आपल्याला शब्द दिलाय, आश्वासन दिलं आहे की पुढच्या वर्षीपासून इन्क्लुजनसाठी ते आपल्याला मदत करणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व दिव्यांग भवन यांनी आयोजित केलेल्या पर्पल जल्लोषच्या नॅशनल लेवलच्या कार्यक्रमात आपल्या झेडचा एक व्होकेशनलचा स्टॉल तसंच झेड कॅफेचा स्टॉल व नाटक सादर केले होते. आता या आजच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांबद्दल थोडेसे सांगते. आज आलेल्या आपल्या डॉक्टर शिजी चेरीपट मॅडम या
न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर या विषयातील पदवी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून घेऊन आलेले आहेत. त्या पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट म्हणून डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. 14 नोव्हेंबर या दिवशी झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर धोका पेडियाट्रिशियन यांच्याबरोबर त्या झेपमध्ये आल्या होत्या. तर तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की मला झेपबरोबर काम करायला खूप आवडेल, त्यामुळे आज आपण त्यांना आमंत्रित केलं आहे. आपल्याला लाभलेले दुसरे पाहुणे आहेत मिस्टर विशाल चोरडिया. हे मोठे एंटरप्रेनर आहेत. त्यांना अध्यात्मामध्येही विशेष रस आहे. सुहाना मसाल्याचे ते डायरेक्टर आहेत. आणि आता आपल्याकडे आणखीन एक पाहुण्या येणार आहेत सेलिब्रिटी. त्या आहेत स्मिता जयकरजी. त्या आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या आहेत. सिनेमा व TV सिरियलमध्ये त्यांनी कामं केली आहेत. ॲडव्हर्टाईजमध्येही त्यांनी बरेच कामं केलेली आहेत. आता त्या आध्यात्मिक गुरु म्हणून कार्यरत आहेत. या सर्व पाहुण्यांचे आपण स्वागत करूया. गेल्या 17 वर्षात झेपचे कार्य कानाकोपऱ्यात पोचले आहे. मुलांच्या प्रगतीसाठी त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो. उल्लेखनीय म्हणजे यावर्षी सलग दुसऱ्यांदा झेपची निवड देणे समाजाचे या उपक्रमात झाली होती. हे खूप मानाचं आहे. लोकांना देणे समाजाच्या ह्या उपक्रमात सहभागी व्हायला खूप आवडतं आणि आपली दुसऱ्यांदा त्या कार्यक्रमात निवड झालेली आहे. चांगले काम असले की कौतुकाची थाप पाठीवर पडते व समाजाचा आपल्या कार्यावरचा विश्वास वाढतो. झेपचा डोलारा एवढा मोठा झाला आहे तो समाजाच्याच मदतीमुळे. आम्हा सर्वांच्या पुढे आता काय हे प्रश्नचिन्ह जेव्हा येते तेव्हा तेव्हा समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून मदतीचे हात पुढे येतात. झेपमध्ये नेहमीच नाविन्यपूर्ण वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये नेहमीच इनोव्हेटिव्ह आयडिया असतात. मी एखादी इनोव्हेटिव्ह आयडिया पुढे केली की आपली अख्खी टीम त्यामध्ये सहभागी व्हायला तयार असते. त्यांच्या प्लॅनिंगमध्ये सर्व शिक्षक आनंदाने सहभागी होतात. शिक्षकांबरोबर झेपचे सर्व पालकही उत्साही आहेत. त्यांचा या सर्व उपक्रमांना पाठिंबा असतोच. कुठलाही कार्यक्रम जवळ आला की हितचिंतकांचा स्वतःहून फोन येतो, कुठल्या प्रकारची मदत तुम्हाला हवी आहे अशी विचारणा होते. दरवर्षी दात्यांची लिस्ट वाढतच चालली आहे. त्यातील काही नावांचा उल्लेख झालाच पाहिजे. गेली 3 वर्ष आपल्या मागे खंबीरपणे उभे असलेले एमएनजेल कंपनी, मागील वर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे श्री जगदीश कदम यांच्या राजपात इन्फ्राकॉम प्रायव्हेट लिमिटेड यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडून 25 मुलांची स्पॉन्सरशिप आपल्याला मिळालेली आहे. JD हेल्थकेअर यांच्याकडून दर महिन्यालाही आपल्याला मदत मिळत आहे. निकेम सोल्युशन, फ्रंटलाईन इलेक्ट्रॉनिक, ऑटोविन कार केअर प्रायव्हेट लिमिटेड, बार्कलेज कंपनीने यावर्षी आपल्या शिक्षक व मुले यांच्यासाठी टीचर्स डे निमित्त मोठी सहल आयोजित केली होती आणि त्यावेळी बालकांनी व मुलांनी खूप छान आनंद लुटला होता. क्राफ्टिझनच्या मदतीने आपण फुलांपासून पावडर बनविणे हा मोठा उपक्रम सुरू केला आहे. PJ वॉल्स अँड मॅन्युफॅक्चर या कंपनीसाठी तर टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण आपला पूर्ण स्पोर्ट्स वीक त्यांनी फिजिकल आणि फायनान्शियल दोन्ही प्रकारे हेल्प करून आपल्या स्पोर्ट्स वीकला हातभार लावला होता आणि आपल्या मुलांनी PCMCच्या ग्राउंडवर ह्याचा आनंद लुटला आणि खूप छान मजा आलेली मुलांना की एवढ्या मोठ्या ग्राउंडवर. श्री सुनील पाटील सर त्याचे डायरेक्टर आहे आणि त्यांच्या टीमने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मेडल देऊन आणि सर्व कॉम्पिटिशनची जबाबदारी घेऊन ही स्पर्धा पूर्ण केली होती. आताही त्यांनी मी इन्व्हिटेशन द्यायला गेले त्यावेळी त्यांनी शब्द दिला आहे की तुमच्याकडची कुठली मुलं केपेबल असतील तर आम्ही त्यांना ॲकोमोडेट करून घ्यायला तयार आहोत, त्यांना जॉब द्यायला तयार आहोत. हे खूप मोठी गोष्ट आहे त्यांनी स्वतःहून सांगणंही. आता महिला दिनानिमित्त आत्ताच LIC पेन्शनर ग्रुपने झेप टीमचे कौतुक केले होते. बँक ऑफ महाराष्ट्र सिनियर सिटीजन ग्रुपनेही आत्ताच झेपच्या कार्याला हातभार लावला आहे. हे सर्व सांगताना वैयक्तिकरित्या निधी देणारेही खूप लोक आहेत. त्यांची काही नावं मी जाहीर करते. ती नावं घेतल्याशिवाय थांबताच येणार नाही. दर्यानानी ट्रस्टचे दर्यानानी सर, त्यांनी आपल्याला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करण्यासाठी खूप मोठी मदत करायचे आश्वासन दिलेले आहे. त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन करणारे स्वातीताई वेदक आणि चांदगुडे सर, वसंत नारायण पाटकर, KD सामंत सर, जयश्री दाते, दीप्ती सहस्रबुद्धे, मधुकर बापट, विश्वास दामले, शिवप्रसाद आगाटे, राम आढाव, डॉक्टर रत्नपारखी, डॉक्टर स्मिताताई रत्नपारखी,
खळदकर काकू, ज्योतिताई कानिटकर, अश्विनीताई चिंचवडे, प्रीती पाचपांडे, योगिनी पाळंदे, सचिन सामंत, अमीरा देसाई, पार्थ तावडे, संपदा मराठे, विलासजी तावडे व स्मिता तावडे, स्नेहा बंदिष्टे, राजन पाटकर, पूजा सामंत, आपल्या सर्वांचे ओळखीचे CA खानोलकर, CA अवधूत गोखले, दरेकर, आपले पॅरेंट अमित पांचालजी, जे आपण कोणी विसरूच शकत नाही की आपलं अँकरिंग खूप जोरात करायचे, तर त्यांनी मध्ये आपल्या शिक्षकांसाठी एक बॉलिवूड गाण्यांचा ऑर्केस्ट्रा त्यांच्या रिलॅक्सेशन आणि आनंदासाठी आयोजित केला होता. तो कार्यक्रमही खूप छान झाला होता. सगळ्या शिक्षकांनी आनंद घेतला होता त्या कार्यक्रमाचा. स्पोर्टिव्ह क्रिकेट अकॅडमीचे मयूर सामंत व त्यांची टीम, तसेच त्यांचे पॅरेंट्स गेल्या 3 वर्षापासून भरघोस मदत करणारा हा ग्रुप आहे. त्यामुळेच आपले वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पाडते. त्यांनी आपल्याला आणखीन एक मदत केलेली आहे की त्यांचं टर्फ ग्राउंड आहे क्रिकेटचं, आणि तिथे कधी आपल्या मुलांना घेऊन नेट प्रॅक्टिस करायला यायला किंवा आपल्याकडे जी क्रिकेट अकॅडमी करायची आहे त्याच्यासाठी त्यांचा पूर्ण सपोर्ट असणार आहे. आणखीन उल्लेखनीय नावं म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी कुठल्या ना कुठल्या रूपात मदत केलेले रामकृष्ण मोरे सभागृहाचे सावरकर सर, साऊंडसाठी असलेले कसबे सर, व्हिडिओ फोटोग्राफरसाठी असलेले धनवडे सर, फाल्कन रिसॉर्ट व डिजिटल स्क्रीन आपल्याला उपलब्ध करून देणारे अनेक उपक्रम करणारे भोंडवे सर, भूषण जोशी सर व स्मिता जोशी मॅडम, आपल्या कुठल्याही कार्यक्रमासाठी भोजनाची सोय करणारे समीर गाजरे सर, आणि सर्वात महत्त्वाचे आपले सामंत सर की प्रत्येक नवीन उपक्रमात खंबीर त्यांचा आपल्याला पाठिंबा लाभलेला असतो आणि नेहमीच मदत असते. कुठलीही नवीन उपक्रम केला की सामंत सर तिकडे आपल्याला मदत करायला, मुलांना मदत करायला हजर असतात. सचिन सर जे नेहमीच येऊन आपल्या लाईटचं आणि साऊंडचं बघतात, खाली कार्यक्रम बघायला एवढ्या 17 वर्षात त्यांना कधीच मिळालं नाही, ते नेहमी त्या जबाबदारी सांभाळत असतात. दुर्वांकूर सरांचं मित्रमंडळ आज इथे हजर आहे आणि ते काहीही अपेक्षा नसताना आपल्याला मदत करायला आलेले आहे. दरवर्षी आपण वेगवेगळ्या थीमवर प्रोग्राम सादर करतो, कार्यक्रम सादर करतो. यावर्षीची आपली थीम आहे पंचमहाभूत, 5 एलिमेंट्स. हा विषय ही पर्यावरणाशी निगडीत असा आहे. हा विषय ही आपण गेल्या वर्षी मुलांना पर्यावरण म्हणजे काय, पाणी म्हणजे काय, ते कसे जपावे हे नेहमीच शिकवत असतो. झेपमध्ये नेहमीच पर्यावरणपूरक अशा गोष्टी वापरतात आणि विकल्या जातात. यावर्षीची आपली सगळी नृत्य, गाणी किंवा नाटक जे मुलं सगळे सादर करणार आहेत ते त्या संदर्भातच आहे. एक मुलांची उल्लेखनीय प्रगती इथे मला सांगता येईल की दरवर्षी आपण 2 नृत्यामधल्या किंवा नाटकामधली गॅप भरून काढायला पालकांना किंवा आपल्या शुभचिंतकांना विनंती करतो की तिथे काहीतरी आपलं मनोगत व्यक्त करा. यावेळी ती जबाबदारी मुलांनी स्वीकारली आहे. आपले मुलं त्यावेळी परफॉर्म करणार आहेत आणि आपले असिस्टंट टीचर. सर्वात शेवटी मी सांगते की आजचं नाटक बघितल्याशिवाय कोणी जायचंच नाही आहे. ते ह्या आपल्या कार्यक्रमाचं केंद्रबिंदू आहे. भक्तिशक्ती हे नाटकाचं नाव आहे. दुर्वांकूर सरांनी त्याचं लेखन, दिग्दर्शन व नेपथ्य केलं आहे. तरी आता खूप वेळ झाला आहे. वेळ न घालवता मी क्रांती मॅडमना विनंती करते की पुढचा कार्यक्रम सुरू करावा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नेत्रा मॅडम. तुमच्या लक्षात आलंच असेल की झेप संस्थेमध्ये शेकडो कार्यक्रम, शेकडो उपक्रम वर्षभर चालू असतात, पण सगळेच उपक्रम व्यासपीठावरून दाखवणं शक्य नसतं आणि त्यामुळे ते प्रस्तावनेमध्ये मांडणं खूप गरजेचं असतं. गोमाई गणपती असू दे, नैसर्गिक रंग असू दे आणि शाळेमधील प्रांगणात फळझाडं लावणं असू दे, असे विविध उपक्रम शाळेमध्ये केले जात असतात. यावर्षीची थीम नेत्रा मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे पंचमहाभूत अशी आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 नैसर्गिक तत्वांनी संपूर्ण सृष्टीचा समतोल राखला जातो. या 5 तत्वांना पंचतत्व म्हणजेच पंचमहाभूत म्हणतात. प्रथम राहण्यासाठी, मग भात शेती किंवा विविध प्रकारचं उत्पन्न घेण्यासाठी, यानंतर विविध खेळाच्या मैदानांसाठी, IT पार्कसाठी, अशा विविध गोष्टींसाठी निसर्गाचा आणि नैसर्गिक जीवांचा माणसाने वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणावर ऱ्हास करायचं ठरवलं आहे. तेलंगणामध्ये 15 दिवसांपूर्वी 400 एकर जंगलावर बुलडोजर फिरवण्याचा निर्णय तेलंगणा सरकारनं घेतला होता. यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओज पाहून
मनुष्य विकासाकडे नाही विनाशाकडे चालला आहे असं वाटायला लागलं होतं. आणि म्हणूनच या संकटापासून पुढच्या पिढीला वाचवायचं असेल तर पंचतत्वांना पंचमहाभूतांना धक्का न लावता स्वतःचा विकास करणं हे महत्त्वाचं आहे. या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यासमोर सर्वांची लाडकी अस्मिताताई येणार आहे. आजारी असूनही रोज शाळेमध्ये उपस्थित राहणं, प्रॅक्टिससाठी शाळेला येणं, या सगळ्या गोष्टी तिने खूप आनंदाने केल्या. ती आपल्यासमोर या कुंदेंदू तुषारहार धवला हे गीत सादर करणार आहे. तिच्याबरोबर असलेल्या मुली आहेत राहिणी, रेयांशी. या इन्स्ट्रक्शन्स फॉलोईंग, सीटिंग, आय कॉन्टॅक्ट या समस्या असून देखील आपल्यासमोर परफॉर्मन्स करणार आहेत. राहिणी, रेयांशी, अनुष्का, समृद्धी या मुलींच्या आई देखील आपल्याच मुलींप्रमाणे इतर मुलांनासुद्धा छान सहकार्य करतात, हाताळतात. श्रुती झेप संस्था सुरू झाल्यापासून आपल्या संस्थेत आहे आणि उत्तम नृत्य करते. अवनी हिला नृत्याची आवड नसतानाही ती आपल्यासमोर नृत्य सादर करणार आहे. तिने कसं नृत्य आत्मसात केलं आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. या गाण्यासाठी मुलांना सहकार्य करणारे शिक्षक आहेत तृप्ती जोशी, अंजली आणि अश्वित. जोरदार टाळ्यांनी स्वागत करून आपण आपल्या मुलांना मंचावर आमंत्रित करू. या कुंदे तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित कर्ता, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मातीत शंकर प्रभुतीवीर, देवै सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्या पहा. थँक्यू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रत्येक परफॉर्मन्ससाठी, कारण तुमच्या टाळ्या हा सुद्धा कार्यक्रमाचा आत्मा आहे. तर आत्मा जागृत राहू दे. यानंतर आपली मुलं आपल्यासमोर योगाचा एक प्रकार सादर करणार आहेत, मंडला योगा. एका जागेवर वर्तुळाकार बसून दिलेल्या सूचना अंमलात आणणं असा हा योगाचा प्रकार आहे. योगाच्या तासाला कमीत कमी सूचनांमध्ये आनंदाने ही मुलं योगा सादर करत असतात. संयम, आराध्य, सनील, प्रिन्स, नव्या आणि तस्नीम आणि सहकारी शिक्षक, सर्वच शिक्षकांनी या मुलांना योगासाठी सहकार्य केलेलं आहे.
अनेक समस्यांवर, दैनंदिन जीवनातल्या समस्यांवर मात करून शिक्षकांच्या आणि पालकांच्या मदतीनं या मुलांनी आपल्यासमोर अप्रतिम योगा केला आहे. आणि झेप संस्थेमध्ये दर दिवशी सकाळी सगळी मुलं छान योगा करतात. यानंतर मी नेत्रा मॅडम यांना विनंती करते की झेपचं प्रेझेंटेशन करिता त्यांनी व्यासपीठावर यावं. नमस्कार. आत्ता आपण जे नाटक पाहिलं त्या नाटकाच्या निमित्ताने मला जुन्या स्मृती जागृत झाल्या की आपली ही आत्ता जी नाटकात शिवाजी महाराज, तुकाराम महाराज झालेली जी मुलं होती ती छोटी छोटी असताना आपण त्यांच्यासाठी काय काय केलं आणि ती कशी रडत होती, काय करत होती, नॉन व्हर्बल होती आणि आज त्यांनी एवढे मोठे डायलॉग म्हणून दाखवले, त्याच्याबरोबर अभिनवही केला. त्यांच्यासाठी खरंच खूप मोठ्या टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. झेपमध्ये नेहमीच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आणि उपक्रम चालू असतात. काहीतरी कल्पना मी किंवा आपल्या विश्वासाने मांडावी आणि ती आपल्या शिक्षकांनी उचलून धरावी आणि त्याच्यासाठी मेहनत घ्यावी हे नेहमीच घडत असते. तर आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. 2024-25 या वर्षात आपण नवीन नवीन काय केले, कुठले उपक्रम राबवले, हे सर्व आपले आधारस्तंभ आहेत. वर्षा मॅडम, समीरजी, अर्पिता मॅडम, सीमा मॅडम, अनुराधा दाभोलकर, निवेदिता डेकणे, संजय खानोलकर, आपले प्रभाकर सर आणि सामंत सर आणि खानोलकर सर यांच्या मदतीशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. ह्याच्यात अजून एक फोटो राहिलेला आहे आपले CA गोखले सर, तर त्यांचाही फोटो येईल आत्ता आपण ॲड करू नंतर. नेक्स्ट साईड. ही आपली टीम आहे. ह्या टीमच्या मेहनतीशिवाय कुठलीच गोष्ट शक्य होत नाही. एवढी मोठी टीम आहे म्हणूनच आज आपण हे एवढं मोठं ॲन्युअल डे बघतोय, आपला प्रोग्रॅम सेलिब्रेट करतोय किंवा वर्षभर जे उपक्रम राबवतो हे सगळं ह्या टीमच्या मदतीशिवाय एकटीचं माझं कामच नाही आहे. आपले विश्वस्त आणि त्यांच्याबरोबर ही एवढी मोठी टीम यांच्यामुळेच आपण ही 17 वर्ष एवढी मोठी झेप घेतलेली आहे. नेक्स्ट. हे आपले असिस्टंट टीचर आहेत, ऋत्विज सर, कौस्तुभ सर, कार्तिक सर. आत्ता आपण बघितलं की कार्तिक सरांनी किती छान तबला वादन केलेलं आहे. ते आत्ता म्युझिक क्लासला दुर्वांकूर सरांकडे जातात. अस्मिता मॅडम आत्ता बऱ्याच मोठ्या आजारपणातनं उठल्या आहेत तरी शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्या हजर असतात आणि असिस्टंट टीचर म्हणून काम करतात. सिद्धार्थ सर हेही कोथरूड भरून आपल्याकडे येतात आणि मुलांना पझल आणि शिकवायला मदत करतात. पझल किंग आहेत ते स्वतः. जसदेव सर यांचं नेहमीच योगदान आहे आपल्या मुलांना हँडल करण्यात. वर दिसत आहेत ते सगळ्या आई पालक आहेत. खूप शाळांमध्ये, विशेष शाळांमध्ये दरवाजा बंद असतो आणि कोणालाही एंट्री नसते. झेप शाळेचं हेच मोठं एक तत्त्व आहे की आई पालकांना शिकवलं. आपल्याकडे मुलं 4 ते 5 तासच असतात पण आई वडील त्यांना 24 तास सांभाळण्यासाठी खूप मोठे कष्ट लागतात. तर त्यांना शिकवलं पाहिजे, त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे म्हणून आपल्याकडे ह्या पालक नेहमीच मदतीला हजर असतात. खाली जे आपल्याला दिसत आहेत ते सर्वजण अरुणाताई, कानडे दादा, समर दादा, पैठणकर सर आणि मनीषाताई, ह्या सगळ्यांच्या मदतीशिवाय झेप अपूर्णच आहे. कुठलंही स्वच्छतेचं काम असू दे, मुलांना योग्य वेळी योग्य कामासाठी त्यांच्या दैनंदिन क्रियेसाठी नेणं असू दे आणि हाक मारली की हजर, अशा प्रकारे या सगळ्यांचं काम आहे. त्याशिवाय सध्या कानडे दादा आणि समरदादा प्रॉप्स बनवणे आणि गणपती बनवणे, आपलं ड्रायव्हिंगचं काम सांभाळून ह्याच्यात त्यांची खूप मोठी मदत आहे. नेक्स्ट. ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीशिवाय आपल्या शाळेचं काम पूर्ण होत नाही. कारण आपण जेव्हा नवीन शाळा सुरू केली तेव्हा खूप पॅरेंट्सची विनंती होती का काहीतरी आपल्या शाळेला ट्रान्सपोर्ट व्यवस्था करा. तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अवेलेबल आहेत. काही मुलं आता रिक्षावाल्यांबरोबर एकटं येणं हे सुद्धा खूप जिकिरीचं काम आहे. पालकांनी विश्वास रिक्षावाल्यांवर ठेवणं आणि मुलांनी कुठली हायपर ॲक्टिव्हिटी न करता येणं हे आता साध्य झालेलं आहे. त्याच्यासाठी त्यांना काउन्सलिंग लागतं, ट्रेनिंग लागतं, मॉक ट्रेनिंग लागतं. ते सगळं आपण देतो. एक मुलगा तो ओलामधून एकटा येतो, ते पण ओला टॅक्सीमधून, तेही दिसत आहे. नेक्स्ट.
योगासनं आपल्या शरीराला आणि किती आवश्यक आहे. तर गेली 15 वर्ष आपण योगासने मुलांना शिकवते. ते वरचा जो ग्रुप दिसतोय तो इंडिपेंडंटली योगासने करतोय. आता त्यांना एक सूचना दिली की ती मुलं इंडिपेंडंटली करतात. खाली जी ग्रुप दिसतोय त्या ग्रुपला मदत लागते हँड ऑन हँड, आणि त्यांनाही तरीही आपण रोज योगासनं घेतो. त्यांना शांत करणे, एका जागी बसवणे, कॉन्सन्ट्रेशन वाढणे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे योगासनाचे फायदे. नेक्स्ट, न्यूज रीडिंग. ही ॲक्टिव्हिटी मी शाळेत असताना आमच्या शाळेत घेतली जायची आणि ती गेली 4 वर्ष आम्ही राबवतो आहे. आणि मजा म्हणजे मुलांना प्रत्येक न्यूज कळायला लागल्यात. ते पालकांना सांगतात न्यूज बघायचं आहे, त्याचं महत्त्व. ह्याचं खूप गंमत वाटते आम्हाला. नेक्स्ट, ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग. इथून आपण ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतो. योग्य वेळी आपल्या दैनंदिन क्रिया योग्य प्रमाणे करणे, टॉयलेट ॲक्सिडेंट पॅन्टमध्ये न होणे ह्याच्यासाठी आपली काळजी असते. दर 15 मिनिटांनी अलार्म लावून आपण ट्रेनिंग सुरू करतो. आणि टॉयलेट ट्रेनिंग नाही म्हणून ॲडमिशन नाही असं कधीच सांगितलं जात नाही. हात धुणे, लाईनमध्ये जाणे, क्यू लावणे हे सर्व शिकवले जाते. हाताने खाणे. आपल्याला खाली तस्नीम दिसते, ही मुलगी घरी डॉन आहे, एवढीशी छोटी मुलगी, घरात सगळ्यांना धारेवर धरते. ती अजिबात हाताने खायची नाही. वडिलांनीच तिला भरवलं पाहिजे, काम वगैरे सोडून. सध्या ऑनलाईन वर्क असल्यामुळे असे तिचे सगळं टँट्रम असायचे, पण शाळेत ती हाताने खाते आहे. दुसरा सुमन म्हणून जो मुलगा दिसतोय तो घरी आज हीच भाजी असेल तर मी खाणार नाही, तर मी खाणार नाही, मला हेच पाहिजे तेच पाहिजे असे खूप टँट्रम असायचे. पण शाळेत योग्य प्रकारे तो ट्रेनिंग नंतर खातोय. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपली दिसते की डेली लिव्हिंग ट्रेनिंगमधलं मोठ्या मुलांना आपण बियर्ड, शेविंग हे शिकवतो आहे. म्हणजे मॉक ट्रेनिंग आणि प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग शाळेत मुलांना दिलं जातं त्यांच्या एजनुसार. नेक्स्ट, इथे मुलींना दिसतं आहे केस विंचरणे, ब्रशिंग करणे. खाली मॉक ट्रेनिंग दिसतं आहे की पाहुणे आल्यावर घरात आपल्याकडे मॉक रूम आहे. मॉक रूम शाळेत बनवलेली आहे की मुलांना कसं घरी वागायचं. खूप पॅरेंट्सना वाटतं की शाळेत तो ओबिडियंट आहे, सगळं ऐकतोय करतोय, पण घरी तो असं करत नाही, खूप हायपर होतो, मारतो आम्हाला वगैरे. तर त्यासाठी शाळेत आपण त्यांना मॉक ट्रेनिंग देतो. वर मुलींना आपण मेन्स्ट्रुएशन आणि त्याविषयी कशी काळजी घ्यावी, हायजीन कसं पाळावं त्याविषयी ट्रेनिंग देतो आहे. नेक्स्ट, ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी. इथे मुलांच्या लेवलप्रमाणे त्यांना जसं होईल तसं प्ले वे मेथडने त्यांचं इंटेलेक्च्युअल लेवल व त्यांची कपॅसिटी ह्याच्याप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या टीचिंग एड वापरून ॲकॅडमिक ट्रेनिंग दिले जाते. नेक्स्ट, फाईन मोटर, हाताचे व्यायाम, हस्तनेत्र कोऑर्डिनेशन, आय हँड कोऑर्डिनेशन किंवा ग्रॉस मोटर वेगवेगळे कोऑर्डिनेशनसाठी आपण ह्या वेगवेगळे खेळ वापरून मुलांना नेहमीच शिकवतो. नेक्स्ट, आपण मग अशी बघितलं आपला सपोर्टिंग स्टाफ आहे, तो वर्गात प्रत्येक टीचरला असिस्टंट म्हणून काम करतो. आपले कार्तिक सर. रेमेडियल टीचिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो तो वर्कशीटचा. तर आपल्याकडे साधारण 10,000 वर्कशीट तयार आहेत अशा मुलांसाठी, आणि त्यात प्रवीण सरांना, कार्तिक सरांची मोठी मदत आहे. सिद्धार्थ सर जे कोथरूडवरून येतात ते पझल किंग आहेत, कस्टमाइज पझल बनवतात. ते पझल्स मुलांना अटेन्शन स्पॅन वाढणे, त्यांचं लॉजिक थिंकिंग वाढणे ह्याच्यासाठी पझलचा उपयोग होतो, आणि ते सिद्धार्थ सर शिकवतात. ऋत्विज सर ते मुलांना असिस्टंट टीचर काही लिखाण आणि रायटिंग रीडिंगमध्ये प्रयत्न करतात. आपण नंतर पुढे जो दिसतो अथर्व कानडे, त्याला खाणं, एका जागी बसणं, एका जागी उभं राहणं ह्याच्यासाठी एवढा प्रॉब्लेम होता की पुढे मी त्याची स्टोरी तुम्हाला दाखवणार आहे बिफोर आणि आफ्टर. तो इथे खातो आहे हे आपल्याला दिसतं आहे. एक हाताने नाही खाल्लं तरी आधी टिफिन खाणं हेच खूप मोठं आपल्याला जिकिरीचं काम असायचं की त्याला टिफिन भरवणं, ते दिसत आहे. अस्मिता मॅडम दिसत आहेत मुलींना रीडिंग घेताना. जसदेव सर दिसत आहेत ॲक्टिव्हिटी घेताना. कौस्तुभ सर तर वर्गात कुठले लागेल ती मदत करायला नेहमीच तयार असतात. नेक्स्ट, ऑनलाईन सेशन. लॉकडाऊनपासून हा एक नवीन उपक्रम सुरू झाला आहे. वापी आणि कलकत्ता इथून 2 मुलं आपल्याकडे ऑनलाईन सेशन अजूनही घेत आहेत, आणि त्यांना स्वाती मॅडम, कांचन मॅडम शिकवत असतात. कांचन मॅडमनी मध्ये एक संस्कृत श्लोक गायनाची परीक्षा होती, स्पर्धा होती. त्या स्वतः संस्कृतमध्ये MA आणि संस्कृत टीचर असल्यामुळे त्या ऑनलाईन त्यांनी मुलांचं हे पाठांतर करून घेतलं होतं. नेक्स्ट,
ग्रुप डिस्कशन, प्रत्येक मुलांना त्यांचं कौशल्य वाढावं, सोशल स्किल वाढावं, लँग्वेज स्किल डेव्हलपमेंट व्हावी म्हणून उपक्रम घेतले जातात. काही मुलांना व पालकांना काउन्सिलिंग केलं जातं. ते आपल्या सायकॉलॉजिस्ट दिसत आहे समृद्धी मॅडम. नेक्स्ट, रेमेडियल टीचिंग. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या मुलांना प्रत्येक कन्सेप्ट शिकवायला वेगवेगळे टीचिंग एड वापरले जातात आणि ते कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी वेगवेगळे मेथड वापरल्या जातात, बेसिक कन्सेप्ट. तर ते शिकवताना दिसत आहे. त्याच्यावर OPDसाठी बाहेरून मुलं आपल्याकडे येतात, नॉर्मल शाळेतली. नेक्स्ट, ॲनिमल थेरपी. आपल्याला माहिती आहे ॲनिमल थेरपीचा किती मोठा उपयोग होतो. तर आपल्याकडे मांजरं आणि डॉग ह्यांचं, आपण कुत्रे ह्यांना एवढं प्रेमाने सांभाळतो आहे आणि मुलंही त्यांच्याशी खेळत असतात आणि त्यांचा आपल्याला फायदा होतो आहे. म्युझिक थेरपी, दुर्वांकूर सरांसाठी खूप मोठ्या टाळ्या होऊ दे की दुर्वांकूर सर जेव्हा आपल्याकडे जॉईन झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हा ते जरा बिचकत होते की मी विशेष मुलांबरोबर कधी काम केलेलं नाही आहे, काय करू कसं करू. पण आता दुर्वांकूर सर म्युझिकचे सेपरेट क्लासेस घेत आहेत OPD बेसिसवर, म्हणजे बाहेरून येणाऱ्या मुलांसाठी, आपल्या शाळेतल्या मुलांसाठी आणि आपल्या मुलांसाठीही म्युझिकचे क्लासेस घेतात, गाणी बसवतात, उपक्रम वेगवेगळे राबवतात. त्याशिवाय आपण डॉल हाऊसचं माध्यमातून खेळ घेतो आहे मुलांचे, ते दाखवतो आहे. भावना बस्ट होऊ नये म्हणून तो उपक्रम घेतला जातो. म्युझिक थेरपीविषयी थोडंसं मी सांगेन की म्युझिक थेरपीचा उपयोग आपल्याला माहिती आहे वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी होतो. आपल्या मुलांना रिलॅक्स करणे किंवा कामडाऊन करण्यासाठी होतो. तर संगीत हा आपला एक रिदमचा सेन्स आहे, ऑटिस्टिक मुलांना असतो, CP मुलांना असतो, त्यामुळे त्यांना त्याच्यात आवड असते. तर आत्ता अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय आणि राज्यस्तरीय ह्याच्यावर ज्या स्पर्धा घेतलेल्या, त्याच्यात गेली 2 वर्ष आपली मुलं दुर्वांकूर सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम बक्षीस पटवत आहेत. त्याच्यात सुश्रुत सरवटे, प्रथमेश गोंदणे आणि शिवराज भोसले हे 2 वर्ष पहिले आले आहेत. सलग हे 2रं वर्ष आहे आपल्या झेपकडे ट्रॉफी आल्याचं. अशा बऱ्याच स्पर्धांमध्ये आपली मुलं यश संपादन करत आहे. त्यातून यावर्षी महाराष्ट्र गव्हर्मेंट आणि अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय बालकल्याण संस्था यांनी मिळून एक अभ्यासक्रम तयार केला आहे आणि त्या अभ्यासक्रमासाठी आपण 12 विद्यार्थी निवडले आहेत आणि त्यांना दुर्वांकूर सर प्रशिक्षण देत आहेत. आणि गंमत म्हणजे ही मुलं ह्यावर्षी त्या परीक्षेला बसणार पण आहेत. हे खूप कौतुकास्पद आहे. तर ह्या अभ्यासक्रमाचा ना त्यांना खूप फायदा होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांनी या संगीत क्लाससाठी नाव नोंदवावं आणि परीक्षेला बसावं असं मी सर्वांना विनंती करेन. नेक्स्ट, थेरपीशिवाय कुठलीच शाळा पूर्ण होत नाही. आणि आपण जेव्हा झेप संस्थेचं स्थापना केली तेव्हा आमचं उद्दिष्ट हेच होतं सर्वांचं की एका छताखाली सर्व थेरपी उपलब्ध व्हाव्या. 2008मध्ये इथे पिंपरी चिंचवडमध्ये कुठलंच थेरपी सेंटर नव्हतं. तेव्हापासून आपलं थेरपी सेंटर चालू झालेलं आहे आणि आता पूर्ण अद्ययावत असं थेरपी सेंटर आपलं आहे. वेगवेगळी उपकरणं त्याच्यात आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. सॉरी, चंचल सर आपल्याला दिसत आहेत, ते सिनियर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, मास्टर आहेत. त्यांचे 4 ते 5 ब्रांचेस आहेत पूर्ण पुण्यामध्ये. पण आपल्या झेपचे पहिले सिनियर थेरपिस्ट असल्यामुळे त्यांनी आपल्या झेपला मार्गदर्शन करण्याचं बंद केलेलं नाही आहे, ते चंचल सर. आणि त्यांच्या 2 असिस्टंट, एका डॉक्टरनी म्हटलेलं की 24/7 तुमचं एवढं अद्ययावत सेंटर आहे तर चाललं पाहिजे. पण मला सांगायला आनंद वाटतो की आता 8ही दिवस चंचल सरांचे असिस्टंट आणि चंचल सर आपलं थेरपी सेंटर चालू ठेवतात. त्याच्यानंतर दिसत आहेत मनीषा मॅडम, त्या सिनियर फिजिओथेरपिस्ट आहेत. कुठलंही चॅलेंजिंग बिहेवियर असेल तर आपण त्यांना आमंत्रित करतो व त्या आपल्याला गायडन्स द्यायला येतात. आपण दिसतं एक मुलगा आहे, तो नखं कापणे ह्याच्याविषयी किंवा स्कूटरवर बसणे, एवढ्या मुलीला कसं बसवायचं स्कूटरवर आणि कसं आणायचं हे आईला आव्हान होतं. तर मनीषा मॅडमने ते साध्य करून दाखवलेलं आहे. अथर्व कानडे दिसतोय, त्याला एका जागी बसण्याचं आव्हान आहे, ते त्यांनी साध्य करून दाखवलं आहे. नेक्स्ट,
विजन थेरपी म्हणजे आपली जी डार्क रूम आहे त्याच्यात थेरपी चाललेली आहे. ऑगमेंटेड थेरपी आणि मोशन सेन्सर ज्या आपल्याला थेरपी आपण फिजिकली घेतो ऑक्युपेशनल रूममध्ये किंवा ऑक्युपेशनल थेरपीच्या रूममध्ये किंवा फिजिओथेरपीच्या रूममध्ये, त्या इथे डिजिटल माध्यमातून घेतल्या जातात आणि डिजिटल माध्यम मुलांना फार आवडतं. त्यामुळे तिथे मग न रडता मुलं कॉपरेट करतात. काम डाऊन करण्यासाठी डार्क रूम वापरली जाते किंवा विजन एक्सरसाइज करण्यासाठी ते दिसत आहे. नेक्स्ट आपल्याला इथे दिसते ऑगमेंटेड थेरपी, जे आपण बनवून घेतलेलं आहे, मुद्दामून ॲप बनवून घेतलेली आहे. एक सिग्नलचं आहे आणि ह्यावर्षी आपल्याकडे आलेलं होम अलोन. आईवडिलांना खूप मोठं चॅलेंज असतं की घरी मुलांना एकटं ठेवून कसे जायचे, काय करायचे. त्याच्यासाठी आपण हे ट्रेनिंग आधी देतो, त्याच्यानंतर मॉकरूममध्ये ट्रेनिंग देतो आणि मग मुलं घरी एकटी राहायला तयार होतात. नेक्स्ट स्पीच थेरपी. सचिन सर जे भारती विद्यापीठाला कनेक्टेड असूनही आपल्याकडे आठवड्याला 2 दिवस येतात आणि आपल्याला गायडन्स देतात, पॅरेंट्सना गायडन्स देतात. स्पीच थेरपिस्ट सचिन सर. रुपाली मॅडम ज्या बऱ्याच मेहनतीने स्पीचचं ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांनी आणि गेली 15 वर्ष त्या स्पीचमध्ये कार्यरत आहेत. पुढे आपल्याला दिसत आहे लेझी आयसाठी विजन थेरपी घेतली जाते, सिमरन मॅडम. आणि आपण जो सेन्सरी पाथ केला आहे, आपल्या मुलांना सेन्सरी प्रॉब्लेम्स खूप असतात आणि त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आपण एक वेगळं ॲक्टिव्हिटी घेतो, ते दिसत आहे. काही मुलं हायपर झाली किंवा जरा त्यांना वेगळं काही ट्रेनिंग हवं असेल तर आपण तिथे नेऊन त्यांना थोडा विरंगुळा किंवा रिलॅक्सेशन किंवा वेगळे शांत करण्याचे मार्ग तिथे अवलंबतो. नेक्स्ट डिजिरिया. जपानची टेक्नॉलॉजी. आपल्याकडे जे व्हर्च्युअल सेन्सर गेमचं आहे माध्यम, त्याच्यातनं ही जपानची टीम आलेली आणि बालकल्याण आणि जपान ह्यांनी एकत्र येऊन ही ॲक्टिव्हिटी घेण्याचा एक त्यांचा मानस होता आणि प्रायोगिक तत्वावर आपल्याकडे व्हर्च्युअलमध्ये जे ॲप नाही आहेत किंवा हिअरिंगचे किंवा विजनचे ते त्याच्यात होते, त्यांनी ते प्रायोगिक तत्वावर आपल्याला वापरायला दिलेले आणि त्याच्यातनं खूप मोठा प्रोग्रेस मुलांचा झालेला आहे. आवाजाचा व्हॉल्यूम कसा वाढवायचा मुलांचा किंवा पीच कसं वाढवायचं ही एक उपक्रम होता आणि आनंद आहे की त्या लोकांनी काही शाळा निवडल्या होत्या सिलेक्टेड, त्याच्यात आपली शाळाही निवडली होती. नेक्स्ट म्युझिक सेशन. इथे आपण मगाशी बैठलेलं बघतोय की म्युझिक सेशन नेहमीच चालू असतात. आपण बक्षिसं जी मिळवतो ती दुर्वांकूर सरांच्या अंडर आपण मिळवलेली आहेत ते. नेक्स्ट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमात आपल्या मुलांना परफॉर्म करायला बोलावलं जातं, ते इथे बघतोय. नेक्स्ट कम्प्युटर ट्रेनिंग. ही आपली सगळी मुलं व्हिज्युअल लर्नर आहेत. जी मुलं काही त्यांना प्रेशर किती द्यावं, कसं लिहावं, एकावेळी हात आणि डोळे वापरून लिहिण्याचे काम करणे हे आपल्याला सोपं वाटतं, पण आपल्या मुलांसाठी हे खूप कठीण आहे आणि त्याच्यासाठी कम्प्युटर हे माध्यम खूप छान आहे. त्याच्यातनं आपण त्यांना रेकग्निशन ट्रेनिंग वेगवेगळ्या वर्कशीट वापरून त्यांना शिकवतो आणि मुलं टायपिंगसुद्धा खूप चांगलं करतायत आणि खूप चांगल्या प्रकारे कम्प्युटरचं ट्रेनिंग आत्मसात करतात. नेक्स्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी एकादशीपासून इथे सर्पमित्र दिसत आहेत. आपण सर्पमित्रांना बोलवून आपण नागपंचमी सेलिब्रेट करतो. आपल्या सोशल समाजातले किंवा सगळे टीचर आपल्याला जे मदत करतात त्यांच्यासाठी त्यांना राखी बांधून रक्षाबंधन करतो. असे सगळे उपक्रम सण आपण वेगळ्या प्रकारे मुलांना कळतील सामाजिक बांधिलकी जपत ते उपक्रम साजरे करतो. बोंडला दिसतोय त्याच्यासाठी वेगवेगळ्या शाळेतनं मुलं येतात आपल्याबरोबर, आपल्या मुलांबरोबर कार्यक्रम सादर करायला. नेक्स्ट इथेही आपण वेगवेगळे सण बघत आहोत मुलांनी एकत्र येऊन सेलिब्रेट केलेले. नेक्स्ट सणांबरोबर आपण इव्हेंटही वेगवेगळे साजरे करतो. इथे आपण होळीचा ह्यावेळी आपला कन्सेप्ट होता की बॅड बिहेवियरच्या नोट्स बनवून दिल्या होत्या मुलांना आणि त्या होळीत टाकणे, म्हणजे आपल्याला जे नको आहे ते बिहेवियर कसं जाईल ह्याच्यात त्यांना शिकवण दिली होती. आणि ते वरचा उपक्रम दिसतोय की सर्व पालकांचा एक सपोर्ट ग्रुप तयार व्हावा, सगळ्यांना कुठून बाहेरून आधार मिळण्यापेक्षा आपापली मैत्री व्हावी ह्याच्यासाठी हळदी कुंकू समारंभ घेतला होता. रंग, होळीचे रंग मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळी मुलं अगदी एक्सपर्ट झाली आहेत फुलांपासून रंग बनवण्यात, त्या आपणच बनवलेल्या रंगाबरोबर होळी खेळताना. नेक्स्ट हे वेगवेगळे इव्हेंट झेप कॅफे वगैरे दिसत आहे. नेक्स्ट योगा डे वगैरे दिसत आहे.
इथे वेगवेगळ्या समाजाकडनं जी मदत येते, डोनर्स वेगवेगळे मदत करत असतात. लायन्स आहे, रोटरी आहे, आणि काही बाहेरून येणारी मदत दिसत आहे. वोकेशनल ट्रेनिंगही आपण घेत असतो. नेक्स्ट, शहा फार्म हे आपण सांगितलं ते बार्कलेज थ्रू आपल्याला पिकनिक अरेंज केलेली. नेक्स्ट, फील्ड व्हिजिट, आपल्या मुलांना समाजाचं ज्ञान मिळावं, बाहेर सोसायटीमध्ये कसं वागावं हे कळावं, तिथे काय काय अडचणी येऊ शकतात किंवा काय असतं हे कळावं म्हणून आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देतो आणि मुलांना तिकडे कसं वर्तन असलं पाहिजे ते शिकवतो. नेक्स्ट, गणपती मेकिंग, ह्यावर्षी आपण खूप मोठा उपक्रम घेतला होता. मग तिथे आपण 130 गणपती बनवले आणि यावर्षीचं गणपती मेकिंग, गणपती बनवणे ही ॲक्टिव्हिटी यावर्षीची सुरू झालेली आहे. पुढच्या वर्षी आपण सगळ्यांनी गोमय गणपती झेपमध्येच बुक करायचा आणि ऑर्डर करायचे हे मी विनंती करते. नेक्स्ट, वोकेशनल ट्रेनिंग, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वोकेशनल ॲक्टिव्हिटी मुलांना बिझी राहणे व आत्मसन्मान वाढण्यासाठी शिकवल्या जातात, त्या दिसत आहेत. नेक्स्ट, पंट्या बनवणे, फुलांचे रंग बनवणे, मुलं एकटी करताना दिसत आहेत. फुलांचे रंग बनवणे, वेन्व्हलप बनवणे. वर एक कोपऱ्यात दिसते ते प्रिन्स पाईप्स, यांनी आपल्याला एक ऑर्डर दिली होती. त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटचं आपल्याला त्यांनी दांडिया बनवून द्यायला सांगितलेल्या त्यांच्या पाईप्सच्या, आणि ते आपण ऑर्डर पूर्ण केली. खूप छान उपक्रम तो झाला होता. नेक्स्ट, वोकेशनल ॲक्टिव्हिटी, गार्डनमध्ये कंपोस्ट बनवणे, पेपर बॅग वेगवेगळं शिकवतो आहे. कुकिंग ही मुलांना आवडतं ते शिकवतो. नेक्स्ट, हे पण वोकेशनल ॲक्टिव्हिटी आहेत. मुलांना फार आवडतं गार्डनिंग हे काम आणि स्वतः भाजी लावणे, ती काढणे, विकणे खूप आवडीचं काम आहे. कंपोस्ट खत, मागच्या वर्षी मी सांगितलं त्याप्रमाणे PCMCसुद्धा आपल्याकडनं गायडन्स घेतं कंपोस्ट कसं बनवायचं आहे. नेक्स्ट, बाहेर आपण त्या प्रॉडक्ट सेलिंग मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या कंपनीमधून स्टॉल लावतो ते दिसत आहे. नेक्स्ट, हे पण तेच आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आपण स्टॉल लावतो. नेक्स्ट, समाजाचं देणं, आत्ता दिसलं होतं की समाजाचं देणे हा खूप अभिमानास्पद उपक्रम आहे आणि त्याच्यात गेली सातत्याने 2 वर्ष आपली निवड झालेली आहे. सिटी प्राईड स्कूल आणि एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपण आपल्या मुलांना इन्क्लुझिव्ह एज्युकेशन देतो आणि तिकडचे प्रिन्सिपल आणि डायरेक्टर एवढे अवेअर आहेत, त्यांचा खूप मोठेपणा आहे आणि त्यांनी आपल्याला ती संधी उपलब्ध करून गेलेली आहे, तर आपली मुलं तिथे जात असतात. नेक्स्ट, समर कॅम्प, ही एक आपली वेगळी ॲक्टिव्हिटी गेली 17 वर्ष आपण घेतो आहे की नॉर्मल मुलांसाठी सगळीकडे समर कॅम्प असतो. आपण गेली 17 वर्ष ही ॲक्टिव्हिटी घेतो आणि विविध उपक्रम त्याच्यात घेतो मुलांसाठी. नेक्स्ट, नाईट कॅम्प, लॉकडाऊनच्या आधी आपण ही ॲक्टिव्हिटी घेत होतो. मुलांचं इंडिपेंडंट स्किल वाढावी, मुलांना एकत्र राहता यावं, पॅरेंट्सना सोडून त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा राहण्याचा आणि पॅरेंट्सना एक स्वतःचा मी टाईम मिळावा, यासाठी आपण ही ॲक्टिव्हिटी घेतो आणि यावर्षी बऱ्याच वर्षांनी घेतलेली आणि मुलांनी ती एन्जॉय केली. एवढी एन्जॉय केली की त्याच्यातली 2-3 मुलं त्याच्यानंतर रोज बॅग भरून शाळेत जायचं आहे म्हणून सांगत होती राहायला. नेक्स्ट, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून लायन्स, रोटरी क्लब किंवा लायन्स क्लब किंवा DY पाटील कॉलेज यांच्या थ्रू आपल्याकडे वेगवेगळे कॅम्प्स घेतले जातात, डेंटल चेकअप, आय चेकअप. नेक्स्ट, आउटडोअर ॲक्टिव्हिटीज म्हणजे आपण स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या बाहेर ग्रॉस मोटरच्या ॲक्टिव्हिटी घेतो. नेक्स्ट, क्रिकेट खेळणे, फुटबॉल खेळणे, सायकल चालवणे, या सगळ्या ॲक्टिव्हिटी मुलांना घेत असतो नेहमी. नेक्स्ट, इनडोअर गेम्सही घेतले जातात आपल्याकडे. नेक्स्ट, टेबल टेनिस आहे, वेगवेगळे खेळ घेतलेले जातात. नेक्स्ट, मगाशी जे सांगितलं PJ व्हॅल्यू मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, या कंपनीने आपल्या स्पोर्ट्स कॉम्पिटिशन पूर्ण स्पॉन्सर केली होती. फिजिकल आणि फायनान्शियल दोन्हीही त्यांनी आपल्याला हेल्प केलेलं ते दिसत आहे PCMCच्या स्टेडियममध्ये. नेक्स्ट, आपल्या मुलांनी तिथे खूप छान परफॉर्म केलेलं, एकेका मुलाला 2-2, 3-3 मेडल्स मिळालेली, छान पुढचं. नेक्स्ट,
स्विमिंग ॲक्टिव्हिटी बरेच वर्ष आपल्याला मागणी करूनही PCMCकडनं उपलब्ध होत नव्हता काही अडचणीमुळे स्विमिंग पूल. तर आत्ता आपल्याला यशवंत लिमये सरांच्या मदतीने गुरुकुल चिखली येथील शाळेचा स्विमिंग पूल उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे आपण ही ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे आठवड्यात 2दा मुलं आणि मुलींसाठी. नेक्स्ट, ही एक आपली खूप मोठी ॲक्टिव्हिटी आपण सुरू केलेली आहे. इन्फिनिटी चेस ट्रेनिंग. फिडेबरोबर ही मुलं आपली खेळणार आहेत आणि त्याचं ऑनलाईन ट्रेनिंग चालतं, ऑफलाईन ट्रेनिंग चालतं आणि आत्ताच ट्रेनिंग सुरू झालेलं आहे. पुढे जाऊन आपल्याला इंटरनॅशनल चेस खेळायला मुलांना पाठवायचं आहे, त्याची ही सुरुवात आहे. ही खूप अभिमानास्पद जी गोष्ट आहे. नेक्स्ट, आपली मुलं आता एवढी मोठी मुलं तयार झाले की ती छोट्या मुलांना स्वतः मदत करतात आणि काही कुठलं लागेल तर टीचर नावलं सांगतात, सूरज, पुष्कर वगैरे की रुक रुक मैं देखता, तू थांब मी बघतो काय करायचं ते. इतकी ट्रेन झालेली आहेत मुलं आणि खूप छान एकमेकांना मदत करतात. नेक्स्ट, इथे पण तेच दिसतंय, मुलं एकमेकांना मदत करताना. पुष्कर सर अभ्यास घेत आहेत मुलांचा, साईराज घेतोय अभ्यास. तर हे प्रत्येक मुलासाठी वेगवेगळे आपले मोठी मुलं आहेत ती मदत करत असतात नेहमी. रोहित आहे, आवेश आहे. नेक्स्ट, मदत करत असतात मुलं आणि त्यांना वर्क एक्सपिरियन्स म्हणजे आपली कामं आपलं करता यावी यासाठी मॉक ट्रेनिंग दिलं जातं. प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या प्रकारचं कपड्यांच्या घड्या घालणे, बेडशीटची घडी घालणे, मॅट्रेस घालणे वगैरे ते दिसत आहे. नेक्स्ट, हे पण वर्क एक्सपिरियन्स आहे. लॉक उघडणे ही क्रियासुद्धा बऱ्याच मुलांना शिकवावी लागते. स्वच्छता करणे, हायजीन, कार धुणे, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांना शिकवतो आणि मुलं आनंदाने शिकत असतात. नेक्स्ट, इथे पण दिसत आहे मुलांना काही वेळा स्क्रीनवर दाखवून, काही वेळा ग्रुपमध्ये, काही वेळा मॉडेल ट्रेनिंग. गेम खेळणे, आपली नॉर्मल मुलं असतात ना ती फ्री प्ले म्हणजे कुठलीही खेळणी दिली की आपली आपली खेळतात. पण आपल्या मुलांना फ्री प्ले दिला म्हणजे काय करायचं ह्या खेळण्यांचं हे कळत नाही. तर फ्री प्ले खेळणे, आपापल्या मनाने काही खेळणी घेऊन खेळणे हे सुद्धा शिकवावं लागतं. तो फ्री प्लेचा पिरियड दिसतो आहे. त्याच्याखाली आपण रेनी डे सेलिब्रेट केलेला ते दिसतो आहे. म्हणजे मुलांना मजा कशी येईल त्याचीही काळजी घेतली जाते. एकदम कोपऱ्यात वर दिसते ते मोठा ड्रॉइंग बोर्ड आहे, त्याच्यावर ग्लास पेंटिंग आणि पेपर पेंटिंग असं ते घेतले जाते ते दिसत आहे. नेक्स्ट, कॉम्पिटिशन. मगाशीच आपण ऐकलं की गेल्या वर्षीपासून आपण जाऊ त्या कॉम्पिटिशनमध्ये प्राईज घेऊन येतो आहे, तर ते दिसत आहे प्राईज मिळालेली आपली मुलं. वर्कशॉपशिवाय शक्यच नाही, त्यामुळे टीचर्स ट्रेनिंग वर्कशॉप आणि पॅरेंट्स ट्रेनिंग वर्कशॉप दर महिन्याला चालू असतात ते दिसत आहे. नेक्स्ट, वेगवेगळ्या स्पीच कम्युनिकेशनसाठी, स्क्रीन टाईम रिड्युसिंगसाठी, ADLसाठी वेगवेगळी वर्कशॉप घेतली जातात. बाहेरून ट्रेनर बोलवले जातात किंवा इन हाऊस आपणही घेतो. नेक्स्ट, सोसायटीकडनं मदतीशिवाय काहीच शक्य नाही, हे त्याच्यातले काही क्षण दिसत आहेत. DY पाटील आर्किटेक्चर कॉलेज जे गेले 16 वर्ष आपल्याला मदत करते. लायन्स कॉलेज, रोटरी कॉलेज, क्लब. नेक्स्ट, इंटर्नशिप आणि काही कम्युनिटी हेल्प, BEd कॉलेज ह्यांच्यासाठी किंवा काही शाळा विजिट नेहमीच करत असतात की अवेअरनेससाठी हे सगळं होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कॉलेजमधली मुलं आपल्याकडे येत असतात आपल्याला मदत करायला. नेक्स्ट, इथे मगाशी मी सांगितलं ते अथर्व कानडेचा आपण बिफोर आणि आफ्टरचा व्हिडिओ बघतोय. अथर्वची आई त्याला शाळेत आणण्यासाठी झटापट करते. त्याला एका जागी उभं करणे, आतमध्ये आणणे, शिसूला नेणे हे तिच्यासाठी फार जिकिरीचं काम होतं. म्हणजे रोज हे चालायचं की तो रडतोय, धावतोय, पळतोय. आणि ट्रेनिंग नंतर आता हे ट्रेनिंग आहे त्याला आपण कलरिंग शिकवतोय किंवा कलरिंग हे महत्त्व नसून आय हँड कोऑर्डिनेशन, एका वेळी हात डोळे वापरणे, एका जागी बसून कुठलीही ॲक्टिव्हिटी करणे हे उद्देश होता. पण हे किती मारून मुटकून आणि जबरदस्तीने करून घेतलं जात होतं पहिल्यांदा त्याच्याकडनं. इव्हन टिफिन खाणेसुद्धा तो एका जागी बसतच नव्हता आणि ते आता ट्रेनिंगमुळे आता काय करायला लागलं आहे ते आपण नेक्स्ट ह्याच्यात बघू. आता बघतोय की त्याला कुठलीही पकडायला मदत लागत नाही आहे, तो इंडिपेंडंटली शाळेत येतो हात पकडला की.
खेळतोय मित्रांबरोबर. क्यूमध्ये एकटा उभा राहिला हे तर मोठं चॅलेंज होतं की अथर्व क्यूमध्ये उभा राहणं, मित्राबरोबर चालणं किंवा टिफिन खाणं. तो कुठलाच टिफिन खात नसायचा, ते खाणं, ॲक्टिव्हिटी करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं आणि हे गेल्या 4 ते 5 महिन्यात साध्य झालं आहे. शिक्षकांबरोबर अथर्व कानडेच्या आईवडिलांची तेवढीच मेहनत आहे की त्यांना वारंवार ज्या सूचना दिल्या गेल्या आणि जे ट्रेनिंग दिलं जायलं ते त्यांनी तेवढी त्यांची इथे तर एवढं आम्हालाच हे आश्चर्यकारक होतं की अथर्व एकटा पेंटिंग करतोय. मला सांगायला खूप आवडेल, इथे सुश्रुतची आई बसलेली आहे. आपला सुश्रुत आत्ता आपण बघितला तुकाराम किंवा गेल्या वर्षी तो झालेला पावनखिंड नाटकात त्याने काम केलेलं ते, किंवा आता तो गायनाच्या स्पर्धेत तो वेगवेगळी बक्षिसं पटकावतोय. ते त्या आला तेव्हा सुश्रुत एका जागी बसत नव्हता, असाच होता अथर्व कानडेसारखा. आणि आता सुश्रुत शिवाय झेपचं एकही पान हलत नाही, एवढा मोठा सुश्रुत एकदम छान ट्रेन झालेला आहे. खूप अभिमान वाटतो आपल्या मुलांचा की ट्रेनिंग घेतल्यावर खूप इंडिपेंडंटली सर्व गोष्टी करायला लागलेली आहेत. एकटा बसतोय आता, कुठलीही मदत लागत नाही आहे त्याला बसमध्ये बसायला. थँक्यू, धन्यवाद. अशा प्रकारे झेपचं काम चाललेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या मदतीने आणि प्रोत्साहाने. थँक्यू. मी क्रांतीकडे सूत्र देते. खूप खूप धन्यवाद नेत्रा मॅडम. एखाद्या तासामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये इतकं सगळं आपल्यासमोर मांडणं त्यांनाही खूप अवघड असतं की सगळ्या गोष्टी बसवल्या पाहिजेत, सगळ्याच गोष्टी आपल्यासमोर मांडल्या पाहिजेत. यातनं तुम्हाला असं लक्षात आलं असेल की झेपमध्ये किती विविध उपक्रम राबवले जातात आणि सातत्याने ते पुन्हा पुन्हा केले जातात आणि ज्याचा आउटपुट तुम्ही आता नाटकामध्येही पाहिला की कशी सुंदर मुलं वाक्याच्या वाक्य पाठ करतात आणि ते वाक्य फेकण्याची त्यांची स्टाईल हे सुद्धा त्या मुलांनी आत्मसात करणं हे खूप मोठं कौतुक.